पश्चिम बंगाल में भाजपा की जीत के जश्न को लेकर नागपुर में विष्णुजी झालमुड़ी महोत्सव का आयोजन किया गया। प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर के नेतृत्व में अनोखा फूड फेस्टिवल उत्साह के साथ मनाया गया। उन्होंने कहा कि भोजन लोगों को जोड़ने का माध्यम है और झालमुड़ी को वैश्विक पहचान दिलाने का प्रयास किया जा रहा है। पीएम नरेंद्र मोदी द्वारा झालमुड़ी के स्वाद के बाद यह डिश देश भर में प्रसिद्ध हुई है। इस महोत्सव में करीब 1000 किलो झालमुड़ी तैयार की जा रही है। 3000 से अधिक लोगों के शामिल होने की संभावना है। इस कार्यक्रम में नागरिकों ने बड़े उत्साह के साथ भाग लिया। सरकार आलं आणि आज शपथविधी सुद्धा होता आणि इकडे तुम्ही झाडमुडी वाटत आहे काय? आता बघा 15 वर्षानंतर ही परिस्थिती तिथे आलेली आहे आणि त्याचा आनंद जो आहे तो आनंद व्यक्त करण्यासाठी माझा जो काय म्हणतात माझा जो फोर्टे आहे त्या फोर्टेसारखा दुसरा आनंद नाही आहे। कारण जेवण हा असा प्रकार आहे की ते सगळ्यांना आवडतं। जेवणामुळे एक क्रांती घडत असते, उत्क्रांती घडत असते आणि त्याची प्रचिती म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्ट्रीट फूडवर जाऊन ती झालमुडी घेतली आणि ती झालमुडी एका रातोरात पूर्ण भारतात प्रसिद्ध झाली। आता ती जगात प्रसिद्ध करण्यासाठी हा प्रयत्न करतोय मी आणि बेसिकली जो आनंद झालाय तो आनंद मी व्यक्त करतोय झालमुडीच्या थ्रू। खरं तर किती तुम्ही झालमुडी बनवून लोकांना खाऊ घालताय, लोकांचा काय प्रतिसाद आणि काय काय पदार्थ आहेत? जवळपास 700-800 किलो किंवा 1000 किलो पर्यंत ही झालमुडी तयार होईल। कारण ज्या प्रकारे प्रतिसाद आहे लोकांचा तर दिवसभर हा महोत्सव चालणार आहे आणि 2,500-3,000 लोक किंवा त्यापेक्षा जास्त लोक याचा आनंद घेतील। याच्यात जवळपास 14 प्रकारचे वेगवेगळे आयटम्स आहेत की ज्यामध्ये चनाचोर आहे, मिक्स फरसाण आहे, त्याच्यानंतर हिरवा वाटाणा आहे, कच्चे दाणे आहेत, त्याच्यानंतर तुमचे छोले आहेत, देशी चणा आहे। जवळपास 14 आयटम आहेत आणि याच्यामधून प्रोटीन्स, विटॅमिन्स, त्याच्यानंतर फायबर, कॅल्शियम, आयर्न हे सगळे पदार्थ मिळतात आणि तसा स्वस्त प्रकार आहे। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याचा प्रसार आणि प्रचार सगळीकडे व्हावा आणि सगळ्यांनी झालमुडीचा आस्वाद घ्यावा। खरं तर पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धती मिळते की त्याच पद्धतीने बनवली आहे की काही बदल केलेला आहे? आता कसं असतं की ज्या भागामध्ये एखादा पदार्थ फेमस असतो किंवा तर पाण्याचा एक फरक असतो। तर पाण्याची चव अर्थात इकडली तिकडली वेगळी आहे, त्याच्यामुळे होऊ शकतं। पण यामध्ये जो झालमुडी मसाला आहे तो खास तिकडनं आणलेला आहे। काही मसाला आम्ही इकडे बनवला, मुरली तिकडनं आलेली आहे म्हणजे मुरमुरा। तर मुरमुऱ्याला एक वेगळा स्वाद असतो तिकडल्या, पण बाकी पदार्थ इकडले आहे। प्रयत्न सगळा केलेला आहे।